कार्य चूकनाशी सत्पच दिताचे जाल्यारी मानव प्रयत्नाक देवाली दया गुरुली अनुग्रहाची वज्र कवच जावकर इष्टार्थ सिद्धी खातीर संप्रदाया प्रकार श्री देव गुरुले प्रार्थने ಮೂಲಕ आयचे सभा कार्यक्रम सुरू करताचे कुमारी सौम्या शानबाग कुमारी चैत्रा भटकळकर कुमारी प्रतीक्षा आंबळ्ळी कुमारी स्वाती भट्ट कुमारी सुप्रिया शानबाग हांनी ही प्रार्थना कोरता म्हणून विनंती करून येता आसा लक्ष्मी रमण गुरुवरेण्य
हांकां आनी तबला साथ दिल्ले श्री नित्यानंद बेंगरे, हार्मोनियम साथ दिल्ले विद्याधर भट हांकां धन्यवाद. महास्वाम्यान तांगेल्या आशीर्वचनांतून एक दिव्य संदेश शिष्यकोटीक दिलेलो आसा. भक्ताल हृदयांतू श्रद्धा भक्ती भोर नाईल तवळी पाषाणांतुल्यान गंगे अवतार केल्या वरी भगवत वातावरण निर्माण जाता म्हणून सुश्राव्य स्वरान भक्तिभावान देव गुरुले प्रार्थनेन भगवत वातावरण सृष्टी केल्ले हांक पुरा धन्यवाद. आतां वेद घोष भक्तिपूर्वक जावन वेद घोष कोरका म्हणून अर्चक वृंदालेगी हांव विनंती करून येता आसा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्योर्नो देव्यभयन्नोऽस्तु. शिवादिश प्रदिश उद्दिशो नापो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्ति शान्ति शान्तिः. ओम पवित्र वातावरण हांगा सृष्टी केलेलं आसा. मंगलादेनी कार्य आणि प्रथमते म्हणून एक शास्त्र वचन आसा. मंगलाचरणे प्रारंभ केलेलं कार्य प्रसिद्ध जाता, मंगळांतक जाता म्हणून अर्थ. शास्त्ररीत्या जाल्लो हो वेदघोष मंगलमय पवित्र वातावरण सृष्टी केले समस्त विप्रोत्तमांक धन्यवाद. आता स्वागत श्री रामचंद्राले दिव्य दर्शनान पावन जावका म्हणून शबरीन सुदीर्घ काल राक्काजन खंय. तशी 1964 इस्वींतू श्रीमद द्वारकानाथ तीर्थ महास्वाम्याले चातुर्मास्य व्रताचरणेन पावन जाल्ले सिद्धापूर गौड सारस्वत समाजाक 46 वर्षाचे सुदीर्घ अवधीनंतर विद्यमान श्रीमद विद्याधिराज तीर्थ महास्वाम्याले चातुर्मासाचे व्रताचरणेंतू भागवहिसून कृतार्थ जावचे सुयोग सौभाग्य प्राप्त झालेले आसा. आजीक 146 दिवस पयने म्हळ्यार 5/3/2010 समाज बांधव हे सभांगणांतू श्री पादंगळाले दिव्य उपस्थितींतू संघटित जाल्ले. महास्वाम्याले मार्गदर्शन आणि आशीर्वादान व्रताचरणेचे सकल सिद्धता श्रद्धा भक्तीन केलेली आसा. त्या प्रकार परांक आषाढ वद्य पंचमी स्थिरवार सकाळी 8 घंट्याच्यान व्रताचरणेचे प्रक्रिये प्रारंभ जावचे संभ्रमाचे क्षणगणने निरीक्ष करता आसाची. प्रस्तुत परम पूज्य श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्री पादंगळाले पादपूजेचे पवित्र दर्शन, महास्वाम्याने विद्वत्पूर्ण आशीर्वचनाचे श्रवण हे दोन्ही सौभाग्य आकांक्षी जावन हे सभेंतू उपस्थित आशिल्ले गांवचे परगांवचे समाज बांधवाक अतिथी अभ्यागतांक माध्यम प्रतिनिधींक आमगेले देवस्थानाचे मोक्तेसर श्री कृष्णा मंजुनाथ नायक बेंगरे हांनी स्वागत कोरका म्हणून विनंती करून येता आसा. सिद्धापुर नगराचे आराध्य देव श्री लक्ष्मी वेंकटेशाक भक्तिपूर्वक स्मरण करून श्री संस्थान आराध्य श्री रामदेव वीर विठ्ठल देवाक वंदन करतची. आमगेले सर्वाले यद्राक आसीन जावन आशिल्ले गुरु महाराज श्रीमद श्री विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजाले चरणारविंदांतू भक्तिपूर्वक शिरसाष्टांग नमस्कार करून समस्त समाज बांधवांक गौरवादर नमन करतची 4 उतर उल्लोचक म्हाका अवकाश दिवका म्हणून श्री गुरुचरणांतू मागूंक येता. आज आमगेले सिद्धापूर गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे इतिहासांतू सुवर्णाक्षरांतू बरोवन दवरत तसलो दिवस आम्ही श्री स्वामेलो चातुर्मासू सिद्धापुरांतू जावका म्हणून श्रद्धा भक्तिपूर्वक प्रार्थना केलेले प्रकार भक्त आणि शिष्य वर्गाची
अपेक्षा मान्य करून श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परमपूज्य श्री विद्याजराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजीन तांगेले दिव्य चातुर्मास व्रत आमगेले हे सिद्धापुर पेंटेचे श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थान ಮಿತರಿ तारीख 31/7/2010 धरून 23 सप्टेंबर पर्यंत अनुग्रह केल्ले आसा आणि आज आमगेले मध्ये विराजमान जावन आशिल्ले स्वामीजीका सिद्धापुर समस्त गौड सारस्वत ब्राह्मण समाजा वतीन हांव आदरपूर्वक हार्दिक स्वागत करता. आणि तशेंच श्रद्धा भक्तीन स्वामीजीले चरणांक नमस्कार करता आणि हांगा उपस्थित आशिल्ले तांगेले भावी शिष्य तांकां बी आदर स्वागत करता. अनेक वर्षाची आमगेली ही अभिलाषा सफल जावच्याक श्री लक्ष्मी वेंकटेशालो परमानुग्रह आनीक गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे स्फूर्ती केंद्र जावन आशिल्ले तसले कुलगुरू श्रीमद विद्याजराज तीर्थ स्वामी महाराजालो कृपाशीर्वादचे कारण म्हणून आमगेलो दृढ विश्वास. परम पवित्र ऐतिहासिक आणि दुर्गम गंडकी आणि गंगोत्री यात्रा यशस्वी रीतीन करून अनेक पुण्यक्षेत्रांतुर्मास कल्पवासादी जपतप करून ते सर्वांचे पुण्यफल समाजाचे उत्कर्षाक अर्पण केलेले यतिश्रेष्ठ चातुर्मासासाठी आमगेले श्री लक्ष्मी वेंकटेश देवालयांतू वास्तव्य अनुग्रह केल्ले हे आमगेले पुरा समाजाक आनंददायक विषय आसा. आम्ही सर्व श्री रामदेव वीर विठ्ठलाचे आनीक श्री गुरुचरणांचे सेव करून पावन जावे. परमपूज्य श्री चरणांतू आमगेले सर्वालो शिरसाष्टांग नमस्कार अर्पण करून आमगेले सर्वा उंच श्री गुरु महाराजले अनुग्रह आणि रक्षण सदा उरो म्हणून प्रार्थना करता. हे संदर्भाचेर हांगा दांडेली हुब्बಳ್ಳಿ यल्लापुर शिराली केरेहಳ್ಳಿ सागर कारगल बिळगी शिर्शी वगैरे परस्थळाच्यान आयिल्ले महाजनांक आणि आजी हांगा तुमकां जमिले तुमकां सर्वांक स्वागत करता. तशेंच हे व्यासपीठाचेर आसन जावन आशिल्ले तसले आमगेले चातुर्मासाचे गौरवाध्यक्ष श्री रामचंद्र रंगप्पा कामत माम आनीक सागरचे करी कुर्वे आनीक आमगेले NG पै तशेंच आमगेले समाजाचे उपाध्यक्ष अनंत मंगेश कामत आनीक कृष्णा महाले हांकां बी हांव वंदन करता. तशेंच आतां मुखावले कार्यक्रमाक अनु करून दिवचे बद्दल मेगेले 4 उतराक विराम दिता. मुक्तेसर श्री कृष्णा मंजुनाथ नायक बेंगरे हांकां धन्यवाद. आता पाद्यपूजे परमपूज्य श्रीमद विद्याधराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले पादपूजा कार्यक्रम समाजाचे 10 जणांना हे पाद्यपूजा कार्यक्रम चोलोवन दिवका म्हणून विनंती करून येता आसा. सभासदांनी शांत रितीन बसून वीक्षण करून कृतार्थ जावका म्हणून विनंती करून येता आसा. विद्याधराज स्वामी महाराज की श्री संस्थान गोकर्ण प्रतिगाड़ी जीवोत्तम मठाधीश की श्री श्रीमती इंदिरा कांति स्वामी महाराज की श्री श्रीमद इंदिरा कांत तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद कमलानाथ तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद द्वारकानाथ तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद विद्याधराज तीर्थ स्वामी महाराज की श्री संस्थान गोकर्ण
परतगाळी येन तस्मै श्री गुरवे नमः. परम पूज्य श्री श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्री पादंगळ महास्वाम्याले दिव्य शुभाशीर्वचनाचे परम भाग्य आमका दयपाल सुनू कृतार्थ कोरका म्हणू 10 जणा वतीनं श्री सन्निधानांतून भक्तिपूर्वक अरिती करून घेत असं महास्वाम्याले आशीर्वचनानंतर आईचे सभा कार्यक्रम संपन्न जाता. अश जावन समस्त लोक भोजन प्रसाद स्वीकार कोरका म्हणून बी विनंती करून येता असा. स्थळीय शिष्यवर्गांक पहिले अनुभव कोण देऊ का म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करून येता असाची. आता आशीर्वचन. श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः. श्यामं रवीन्वमिदधीधि कान्तियुक्तं ज्ञानं शरञ्जदधतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपममिदं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्दमजितं स्मरतोरुगीर्भिः. श्रीमद्धनुमद्भीमा मध्वान्तर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः. सिद्धापूर गाव हो सारस्वत समूहानं देव धर्म संस्कृतीक आमगे एक देवालय जाऊ का अश म्हणून देवस्थानही उभारणे घेता. परतगाळी मठाच्या अनेक स्वामीवर्य हांग येऊन वास्तविक करीत आपल्या समाज समूहांत बरेच संस्कार घडवच्याक प्रयत्न केले जातात. लक्ष्मीनाथ स्वामी 1810 म्हळ्यार म्हणजे बिळगीच्यान सिद्धापुरा येवचे वेळारी तांकां गांवांत प्रवेश जावचे वेळार थोडी अडचण जावन बसली. तरीही तांगेल गुरु कालांतून रामेश्वर यात्रेक गेले वेळारी कारकळ बाजूंतून कोंकण्यांचे स्वामी हे हांकां राजमार्गार भोंवच्या दिवच्या ना अशें म्हळ्यार म्हणजे थंयच्या काही लोकांक कुहकपणान DC म्हणतात त्यातनं गव्हर्मेंट ब्रिटिश गव्हर्मेंट तांणी आदेश काढलो हस्ती आणि 100 लोकांक घेऊन स्वामी रामेश्वर यात्रे भायर सरले. म्हणतना मार्गांत राजमार्ग वापरूं जायना म्हळ्यार म्हणजे ऑर्डर एक इश्यू जालें. आनीक व्यंकटरमण देवस्थानांत स्वामी मुक्कामा आसात. त्या ऑर्डर येवन बरे व्हड हनुमंत गरुड देवा येद्राक म्हळ्यार भायर मंदिरांतूं हें वैष्णव देवस्थान हनुमंत गरुड म्हळ्यार रथ श्रृंगाराक बांदूत तसले हनुमंत गरुड लाकडीचे व्हड आशिल्ले. त्या गरुडा हाताक तें ऑर्डर हाडून पास करून दवरून सोडलें म्हळ्यार दोराक बांदून. ऑर्डर वाचिल्ल्या लोकांक सांगलें स्वाम्या मुखार वचच्या येना म्हूण. आमगेल्या लोकांक सांगलें. थंय रामसमुद्रा वचचे मार्गारी तवळव समाजाचे पद्मावती देवस्थान आसा. तशें न वचका स्वाम्यान. राजमार्ग वापरूनच म्हळ्यार खंयचो मार्ग धरचो. आनी अगौरवात स्वाम्यांक ब्रिटीश गव्हर्मेंटा ऑर्डर उल्लंघन करूं जायना. तरी तांणी बरीच साधना म्हळ्यार ಎದೆಗಾರಿಕೆ ಬೇಕು. ಕೈ ಎಂಥ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ಎದುರಿಸುವ ಎದೆಗಾರಿಕೆ ಬೇಕು. आनंद तीर्थस्वामीला भरपूर अशें गुरु परतगाळी मठ असताना त्यांनी बद्रीनाथ पर्यंत यात्रा केली. त्यांनी काशी वचून 2 वर्ष चातुर्मास रावले. परतगाळी मठाचे वैभवीकरणाचो जुनो मठ वास्तू त्यांनी बांधून दवरलो. 1885च्या गव्हर्मेंटान लिस्बनान पोर्तुगेजाची राजधानी त्यांनी पब्लिश केले पुस्तकांतूं स्वाम्याल परतगाळी मठाचो फ्रंटेज म्हणटात प्रिंट घाला. तांत बरयतात परतगाळी मठा स्वाम्याल हें राजवाडो
स्पष्ट असं पयर ताका 200 वर्ष पूर्ण जालेल्या कामी मठांत मोठो उत्सवही घडयिल्लो जालो. सांगचे तात्पर्य लिस्बनांत पर्तगाळी मठाच्या फोटो जर प्रसिद्ध जावका जर जाल्यार एक धर्मपीठ हिंदू संस्कृतीक एक आधारभूत म्हणून घेवत तसल्या धर्माध्यक्ष पर्तगाळी मठां रावतात. पर्तगाळी मठाचे फ्रंटेज म्हणतात रथबिदीचे चित्र त्या पुस्तकां पब्लिश जालां. आता रथबीद तशेंच आमची आनीक विशाल करून रुंद करून रथबिदेंत रामनवमी उत्सवाक एकदा 10,000 लोकांक जमेत अशे तरेच्या रथबिदेचे विस्तार घडयिल्लो आसा. मात्र प्रिंट कसं 1885 दाखयता पोर्तुगीज पुस्तकांत रथबीद कशी आशिल्ली पर्तगाळीची अशी समजून घेवत तसलें. रथ तोही दाखयला तांणी 200 वर्सां पयलीं पर्तगाळी मठांत रथ कशें आशिल्लो हेंय पळोवंक मेळटा. शिखर अजुनूय आमी म्हळ्यार कसलेच तरतूद म्हळ्यार बदलावणे ಮಾಡಿಲ್ಲ. 200 वर्ष दाटिद्रू ಕೂಡ बुनादे पासून शिखर पर्यंतही वास्तूंत कसलो बदल घडिल ना. मुख्य म्हळ्यार मंदिरांत भायर प्राकारांत बरी भव्यता जालेली आसाची. तरी सांगचे अर्थ कसलो 200 वर्सां पयलेची देवळां कशी दिसूं शकता अशी जर हमखास सूक्ष्मता घेवका जर जाल्यार पर्तगाळी मठांत वास्तू ही पळोवेत. शिलामय केल्यार 800 वर्ष उरता, 1000 वर्ष उरता. हा जाणीव आमकां. तरी त्या वेळावेल स्वाम्यानं आपल्याला क्षमतेक समजावत तसं प्लिंत बरे 2 मीटर प्लिंत घालून मंदिराच्या उभारीपर्यंत 50 फूट उंचायेचे मंदिर उभारतना त्या वेळावेल श्रम तो होडूची. तरी 200 वर्ष ही ते टिकचे तशें वास्तुविन्यास त्या वेळावेल स्वाम्याला कन्सेप्ट म्हणतात मनोदय तितलं भद्र आशिल्ल्यान जी तग्गल्यान बॉब्द म्हणतात वयचे गोपुराचे कसलो बदल नासून अजूनही आकारबद्ध वास्तुशिल्पांत लक्षण लक्षित मंदिराची चंदाय आतांय शोभून दिसता. तसली स्वाम्याक कारकळांक गेली कुडले मुखार वचत जायना. स्टॉप. ते स्वाम्याला बुदंत काय पळया त्यांनी 3 वर्ष उत्तर भारतांत संचार आसतना म्हळ्यार पर्तगाळीच्यान भायर सरल्यानंतर पोर्तुगीज टेरिटरी तांगेला सनदी सीव करून घेतला. आपण यात्रे भायर सरला. थंयच्यान मुखार गेली कुडले ब्रिटीश गव्हर्मेंट लागलें. गोंय सोडता ब्रिटीश सोड कुडले बडोदे गेले कुडले बडोदे गायकवाड तांणी बी रहदारी पत्र म्हणतात प्रयाणाक सुगम जावच्याक रहदारी पत्र जर बरयलें सील मारलो अशें म्हणून जाल्यार त्या राज्यांत तांकां कोणीही खंयचे तरेन अटकाव करूं जायना, आडोवूं जायना. त्याच तरेन स्वामी परत ब्रिटीश गव्हर्मेंटात 2 सील आसा तांकां. एक बॉम्बे प्रेसिडेन्सी वचका जाल्यार ब्रिटीश गव्हर्मेंटात सील आसा. तशें गायकवाड सोडून येवन परत तांणी उत्तर भारतांत वचका जाल्यार ब्रिटीश गव्हर्मेंटान परत सनद बरयला. हांगे बरोबर 100 यात्रीक आसाची एक हस्ती आसा 4 घोडे आसाची. हय मठाचे वैभव तेदनाच हो होडूची. आतां हस्ती घेवन आयले हस्ते पळोवचे कोणें सांबाळचे कोणें. स्वामी मात्र बेंजगाडयेरी भोंवन येतात. कालचे काल आमकां रान्नां वाटयता तेन्ना आमी 2 तास लेट करून पावले. काळजी कोणाक स्वाम्या पावका म्हणलेली काळजी स्वाम्याला मना मनोमनी आसता. कित्याक स्वाम्या राखून बशिल्ले समाज समूह मस्त लोक आसतात. भारी मनान तूं गोंदळ करून घेवच्या ना. 7 घंटे म्हळ्यार 7 घंट्याक पावका स्वाम्या. तरी मार्ग आमकां पर्तगाळीच्यान कारवार पर्यंत सरळ समज मागीर पुरा पावसाळी निमित्तान की अथवा रस्त्या खराबीपणान बरी गाडी आसल्यारही गाडी बरी हालत कसं आनी दुसरे सान्न गाडयेर बसल्यार आमकां त्रासू आशिल्लो. आदी हांगा येवन बसचे वरें नाशिल्ले आमी. बस म्हळ्यार बसच्या वरें फावनाचे आशिल्ले. परंतु आरोग्याकय समजावत तसन प्रयाणाक सौकर्ययुक्त वाहन अर्पिकामतील कालापासूनच 1969 हय ताज्या पयलीं स्वाम्यान विर्जिनकर गोंयचो नारायण विर्जिनकर ताणें मस्तपटी गाडी दिले. स्वाम्याक वर्ग गोंयांत मोठमोठे श्रीमंत आसात. तरी गाडी पावोवन स्वाम्याक खंय एक प्रयाणाक पावोवचा पुरो
नित्य निरंतर म्हळ्या म्हणचे गाडी दिवच्यान तूं नारायण विर्जिनकर आशिल्लो कडे हळू आरपी कामतीन आपणाली गाडी स्वाम्याल्या संचाराक लागून सोडली तांणी मुंबईत आमकां आश्रम जाल्ली कुडले आश्रम फंडान 30,000 रुपया आशिल्ली 30,000 बरी तरेक गाडी तेन्ना मेळत आशिल्ली फिएट गाडी 10,000 की 11,000 रुपया हां अंबॅसडर गाडी बसून जोशेल्या सांगलें जाल्यार स्वाम्या येता गाडी मठांतून अशें म्हणून उरिलें तरी गाडी हाडले नंतर ड्रायव्हर दवरका आनी कितें ताजे सांबाळ पुरा विविध तरेन करचें पडटा अभ्यासू शिक्षणार्थी आशिल्ले स्वाम्यांक हें पुरो व्याप कसले जाय तरी योगान जी दैव बल वदगी पंत आरपी कमतिले आमी कांय मागल ना व्हडली स्वाम्या सह आमी 69 तूं आस्थानांची गाडी खंयची संचाराक स्वामी वचका थंय पावोवची तशी परत आपूण आनी स्वाम्या मठा पावून गाडी परत हुबळी वचून रावता हस्ते पोसका जर जाल्यार ताका चन्नाद लाय बेकू आनी ताका सांबाळतलो हस्ते कासार म्हणटात घोड्याक कासार म्हणटात सांबाळतलो तशी मां उच जावका ताजे हस्ते आहार पळोवका हस्ते काम दिवका आळशी करून दवरल्यार बड्ड जावन बसता हस्ती हे तरेचे व्यापू तेन्ना आनंद तिरस्वाम्यान स्विकारील आशिल्लो बेंजगडे व्याप आमी कसलो धरचे ना आतां आज हांगा येवन पावले आमी आराम पावले 5 सेकंड ती गाडी परत हुबळी स्टेशनार वचून पावता गाडयेची सांबाळणूक अजिबात पडना आमकां तरी प्रयाणाक सौकर्ययुक्त व्यवस्था हे आमगेल्या रंगप्पा कामत तांणी तांगेले चिरंजीव आतां रामचंद्र कामत आनी चलोवन घेता येयले आसात कालच्या मार्ग मध्यांत मस्त आयास जालो आमकां बेजारू बी सुटिलो तरी बेजार दाखोवन घेवूं जायना पावका आमी आमगेले मठांत स्वंत मठांत म्हणटा बेजारची कित्याक आपणाले शिश्यवर्ग आपणाक आपोवन व्हरचे कडेन खंय तरी गोंधळ आदर जाल्यार आपण बेजारू नजा आपण वचून रावचे आपणाले संस्थान अशें आपणाले मठांत वचून रावका म्हळ्यार क्रमान वचून बसले आमी काल स्वागते भाशण मस्त करूंक पळयलें ना आमी स्वागते उत्तर दिन अशी वचून बसले आमी विश्रांतीक म्हळ्यार मार्गाय आसा तितलें कठीण जावन बशिलो केन्ना पायलट करतले आनी फाटली गाडी पळोवनूच स्वाम्याली गाडी आयली गांवा कडेन अशें म्हूण करून घेता मुखार वचका रान्ना वाट धर जाल्यार ह्या स्वाम्याक भंय कसो लागना खंडीत लागून आसा तरी आनंद तिरस्वाम्याक जाल्ली परिस्थितींतूं तांणी कशी फेस केलें सांगच्याक ब्रिटीश गव्हर्मेंटात 2 सील मारील तांगेलें रहदारी पत्र आशिल्लें कारकळान तूं कोणाले कुहकपणान उरत आमच्यांतूय कोणी गोंधळनाच अशें कांय ना हां स्वाम्याल विशयांतूय गोंधळ घालणार आसताच थंय कोण आमकां आमगेलो वर्ग म्हणून 2 घरां थंय आसता आमकां 2 घरां तरी रामेश्वर यात्रे वतना कारकळ दांटून वचका स्वाम्यान तवळो समाज म्हणटात तांणी एक गोंधळ घालो कमिशनरान डिसऑर्डर वचचें जायना ऑर्डर येवन बसला देवस्थाना प्रमुख महाद्वाराचेर बशिल्ल्या गरुडाच्या हाताक लागून ते लावन दवरून सोडला ऑर्डर वाचल्या नंतर स्वाम्या वचचें जायना कितें करतले हीच गांवांत तूं खबर स्वाम्यान डायरेक्ट अरे भिवू नाकात आमी काशी वतना ब्रिटीश गव्हर्मेंटाच्या कमिशनरान सील मारील पत्र आसा 2 आमगेले आतां आडेत हांगा ब्रिटीश कमिशनरू न्हू ताका पळय हें व्हरून दाखय 2 कमिशनरान वतना येतना सील मारून रेकॉर्डेड जालां तें रहदारी पत्र तें आमी रामेश्वर वता खंय बॅटेलियन जावन भायर सरिल्ले नात खंयचें राज्य स्वाधीन घेवच्याक कसं न्ही राज्याडಳಿತ ನೋಡುವವರಲ್ಲ ನಾವು ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳು ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗಬೇಕು म्हळ्यार भायर सरिल्ल्याक ते व्हरून 2 ऑर्डर दाखयले नंतर कमिशनरा दोळे समजची तेल घालून पळोवका म्हणलें ताणें मात तेल नाशिल्लें ताका ते ऑर्डर पळयलें ओके परत ताणें पयलें ऑर्डर रद्द केलें स्वाम्याक परतून ऑर्डर दिली तशेंच हांगा सिद्धापुरांत तुही 1810 हें उडगासा सांगता हांव बिळगेच्यान भायर सरले स्वामी हांगा येतना भितर नॉट एलाउड सिद्धापुरा येवचें जायना कित्याक शिश्यवर्ग आसा आमकां देवूळ आसा शिश्यवर्गान आशिल्ले कडेन मठा स्वाम्यान भोंवकाची केस फायल केलें स्वाम्यान तेन्ना ताजे पुरा इतिवृत्त आमगेलें सुंदर आसा भांगरा कॉयनाक ते 9 रुपया 181 रुपीज स्वाम्यान खर्चून केस फायल करून आमी धर्माध्यक्ष एक समाजात धर्मगुरू आमगे परंपरे स्वाम्यान रामेश्वर तुकून बद्रीनाथ पर्यंत यात्राक्रम करत असताना मध्य मध्येच आपल्या शिष्यवर्गाक भेट दीत गेल्ले आसात वैष्णव दीक्षा संपन्न केलेले जातात
म्हणलं नंतर आमकां रहदारी पत्र कोणी आडोवू जायना. पहिले पत्र दाखयलें, तदनंतर हांगा ते 4-5 वर्ष कोर्टान निकाल येक पडत, अडचणे पडत, मागीर अंतीम निर्णय जालो स्वाम्याक रहदारी पत्र मुक्त आसका, पालखेर बसून वचकाताली. कसं नाही हगलू दिवटिगे छामर म्हणतात स्वाम्याल्या वैभवी म्हळ्यार वैभवान स्वाम्याक आपोवन हाडचे क्रम हो नित्य निरंतर आसचो अश म्हळ्या म्हणचे रहदारी पत्र उघड जावन मेळ्ळें जालें. सांगचे तात्पर्य, आजी आम्ही सिद्धापूर गांवांतू चातुर्मास व्रताची दीक्षा स्विकारूक 5 दिवसाक हांगा पाविल जाले. देवगुरु सेवा निरपेक्ष वृत्ती म्हळ्यार देवगुरु सेवा निरपेक्ष वृत्तीन करची म्हळ्यार प्रवृत्ती सनातन कालापासून सारस्वत समाजांत स्थिर झालेलीच पळोवूं मेळटा. ह्या सत्प्रवृत्तीचे जोपासना करून आमगेल जीवनांत म्हळ्यार सारस्वत समाजाच्या लोकजीवनांत समाज जीवनांत दैवी स्पर्शाचे संयोग घडोवन हाडचे काम ह्याही कालांत घडत येणे जाता. लक्ष्मीनाथ स्वामी 16वे, आम्ही 23वे, मध्य स्वामी आयलेजीची, इंदिराकांती स्वामी रावलेजीची हांगा. तरी आपल्या येवच्या गांवच्या दुसरी जमातेन अडकाव केलो म्हणून स्वामी बेजारून बसला. आपण वचूंकच जाय. बुद्धिमत्ता आस म्हूण जर जाल्यार प्रयत्नवंतांक अवकाश आस जाता. आजीच पळया तुमी स्वाम्यान येवची म्हळ्यार संभ्रमाच उल्हास गांवभर दिसका म्हणेल साठी आमगेल स्वाम्याल तसबीरशे अनेक कडेचे म्हळ्यार फोटोशे अनेक स्वाम्याले बद्रीनाथांत बशिलो वय बद्रीनाथा फोटो ही लायला तुम्ही, गंडकी तीरार बशील फोटो ही हाण लायला, आमगेल गुरुवारी आलो ही फोटो लायला. एकंदरी 1500 म्हळ्यार 15-16 ಫೋಟೋಗಳನ್ನ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೂಗು ಹಾಕಿಸಿ ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದೀರ್ಘಕಾಲದ ವಾಸ್ತವ್ಯಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. म्हळ्यार स्वागत पर अनेक लोकांनी सहर्ष म्हळ्यार उत्साहान स्वाम्यान स्वागत आज तुम्ही सर्वांनाही समष्टीनं घडयिल विशयांत आम्ही संतोष व्यक्त करतात. समाज हो संस्कार वंतुरका सर्वही सद्गुण समाजांतल्या लोकजीवनांतू निरंतर आस घडोवन घेवच्याची धर्म संस्कृती संवर्धनेसाठी असले तरेचे देवस्थान सामाजिक श्रद्धा भक्ती संस्कृती केंद्र म्हणून घेवत तशें आमगेल लोकांनी देवस्थान उभारून घेतलें जाता. बिळगेंत पद्मनाभ तीर्थ स्वामी वचून चातुर्मासा रावले. आतांय बिळगे गांव मस्त व्हड आसा आशिल्ले कुदायना. त्या वेळार काही तरी जमीनदारशे आसून स्वाम्याक स्वागत करत त्या गांवांत त्या वेळावेल म्हालगड्यांनी म्हळ्यार त्यांनी भक्ती दाखयिल्लो उल्लेख मठांत आसा. सांगचे तात्पर्य कितें, स्वाम्याल शिष्यवर्ग हो स्वाम्याल्या म्हळ्यार भक्तीक स्वाम्याचेर दवरिल्ल भक्तीकच आपापल्या गांवांत भोंवडाका अशी निरीक्ष करत रावताच. अशांत उलोच एक मंगलोत्सव ह्या गांवांत चातुर्मासाच्या दीर्घ वास्तव्याच्या संदर्भान हांगा घडत आयिल्लो जाता. कितें गोमांतकी लोक तशें कर्नाटकांत लोक सप्तकोंकण रहिवासी जावन आशिल्ले सारस्वत समूह मुद्दाम ये जा करत रावतले. आतां 31 तारीखेक बरे लोकल जमाव सांगा. हे हॉलही तुमकां सांज जातलें. तुमी सकल डायनिंग हॉलांत तूं कसं म्हणटाचें आतां पिशे दवर न्हू. आमगेल गांवच्या लोकांनी म्हळ्यार सिद्धापुरकारांनी आयची सभे म्हणचेची परत 4-5 सभांक जावचे आसता. 19 तारीखेक आज हांगा बशिल्ल्या की ना अर्ध लोकांनी चड सकल बसून टीव्हीचेर जावचे कार्यक्रम पळोवन घेवत तशें मनय प्रसन्न दवरून घेतलें जावका. वयरी परगांवच्यांक बशी तसलो अवकाशूय आस घडयिल्ल्यान गांवचेही म्हळ्यार लोकांचेर परस्थळीक लोकांक सद्भावना ही जागी जाता. सद्भावनेन केलें प्रत्येक कार्य ही आपणाक जीवनांत शांती समाधान देणार जाता.
नंतर 31 तारीखे दिवस बरो तुम्ही प्रसन्नतेन फुलवून दाखवचो पडता. ही सहज सूचना म्हणतना आईच्या कार्यक्रमात तुम्ही दाखईल चंदाई श्रद्धा भक्तिपूर्वक स्वाम्याने स्वागत केल्याने एक धर्मसंस्कृती परंपरेक शोभचित सनेत चालना. अन्य समाजा लोकांनी पळयल्यार हां हे सारस्वत लोक बुद्धवंत लोक स्वाम्याल स्वागतेन तूं एकनिष्ठपणान स्वागत जालेलें पळय लोकांक हाजो परिणाम मनाचेर जाताच. तशें 3 म्हयने स्वाम्याल वास्तव्य 3 म्हयने रावतात की इनाची अशें म्हणाले आमी अभ्यास करचे आसा. तरी चातुर्मासाची पूर्णवधी आश्विन एक शुक्ल पक्षांत उरल्या दिग्विजयाचे उत्सव करे पर्यंत एक गांवांत रावची एक प्रथा दवरून घेतिल्ली आसा आमी. म्हणटना जवळ जवळ 1.5 म्हयन्यांतून निश्चितच ह्याच देवळाच्या प्रांगणांत स्वाम्याल वास्तव्य उरतलें. नित्यनियम म्हळ्यार 12:30 वाजताच देवाची आरती जातात. रात्री 7:15 भितर आरती जातात. सकाळी आरतीक 7:15 7:30 भितर आरती जातात. एक 2 तास 4 तास अभ्यासा कडेन मन लागून बशिल्ले आसतात स्वामी. हरशी वेळार आमी सर्व लिबरली भोजन घेत असतानाही भोजन साळेरी भोवन वचच्याकय फावता आमी खंयचे तरी सभा कार्यक्रमांतूय बशिल्ले आसताची. मंत्राक्षर हर एक तरेन लोकांक आपआपल्याला सेव चलयल्या वेळार भेट केलेल्या वेळार परगांवचे लोकां आपोवन हाडून स्वाम्या मुखार आपल्याला सोयरे दायरे अशें म्हणून सांगून मंत्राक्षर सोयरे दायऱ्या बरोबरही घेवं येता. अशे तरेन मंत्राक्षर घेवच्यान स्वाम्याला दर्शन घडच्यान पुजा क्रमांतून कसलोय व्यत्यास येनाशी एक नियमित एक सांप्रदायिक क्रमान स्वाम्याला वागणूक हांगा 45 दिवस न्हय 65 75 दिवस जातले. 1.5 म्हयन्याची वेळ हो सुंदर घडचेच. म्हणून हर एक मनशान आपापल्याली भक्ती श्रद्धा मनोभाव दाखयतना दुसऱ्यांकय परिसरांतून लोकांक बरी एक सद्भावना मेळची तशें आस घडोवचें आसता. म्हणटना आयज दिवस हो स्वाम्याल प्रवेशात जावन आसा. आमच्या स्वाम्यान हांगा चातुर्मासा राविल्ले आमकां आठवडता आल्बम बरे आसा आमगेले. त्या नंतर मंदिरांत नव्यान म्हळ्यार शिखर गोपूर भांगराक कलय म्हळ्यार भांगराचो गोल्डन कलश बशील जालो. त्या नंतर ह्या गांवच्या विस्तारांतूय आवश्यक आशिल्लो तसलो सभा मंडपाची 1+1 म्हळ्यार म्हणजे सर्व सौकर्ययुक्त शोभायुक्त आशिल्ल्या जाग्यांतून आकार घेवन होही विस्तार जालो. हांगा गणेशोत्सव चलयशितात. तुमी महिला मंडळही विविध कार्यक्रम चलयशितात. युवक वृंदही श्रद्धेनंय काम करत आयिल्ले आसात. मात्र सर्वान ओठ दावन प्रयत्नान बरी घडोवच्यान तूं साधन करची. अनेक पावलां अनेक गांव पळोवन शिक्का. शिरशीचे एक आदर्श घेवत तसो आसा. आमगेले MS प्रभू दूर बसला शिरशेंतूय आमी चातुर्मास घडयला. शिरशे गांवांतूय अशींच तुमगेल्या गांवां आशिल्ली म्हणजे विविध सान म्हळ्यार समित्यो काम करून एक मनान सुंदर घडयतात. स्वामी जर वचून बसले बॅलन्सीट संस्थेचे ताजो कार्याध्यक्ष सेक्रेटरी ऑडिटर यात्रा बशिल्लो आसा. ऑडिटरांक कांय सांगचें पडना. तो ताजे बॅलन्सीट क्रमागत आनी ते 1 वर्सांत कसली करमणूक जाली समाजा मुखार दाखोवत तसलो क्रम MS प्रभू राबकी खंय कितें दिसता तो आमकां. होही थंयच्या कार्यकर्त्यांतलो प्रमुख कार्यकर्तो अशी गणील जाता. VS सोंदे राजा तो आनीक आमगेलो सुब्राव दिनकर राव रोटरीयन गव्हर्नर जावन तो. म्हणटना ह्या 2 जाणांनी समाजा मुखार रावन आदराचे स्वागत मानाचे गौरवाचे स्थान हर एक व्यक्तींक समाजांतून सर्व थरांतून लोकांकही मेळत तशी घडयत. की 7 बॅलन्सीट दर वर्साक तयार जायत. स्वामी जर ज्येष्ठ शुक्ल द्वितीया थंय ह्या पटी 170ನೇ वर्धंती उत्सवದ सुअवसर
ನಾವು ಹೋಗಿದ್ವಿ, ವಾಸ್ತವ್ಯ ಮಾಡಿದ್ದೆವು. तिन्ही दिवस यज्ञानुष्ठान, पूजानुष्ठान, ब्राह्मण गडजान गडतजन पुरा याज्ञिक चलयशीत सर्व देवळान स्वाम्या इले मिळेल करीत दीपाराधना स्वाम्याला उपस्थितीत घडयत आणि ताजे पुरा खर्च वेच्छ म्हणतात. बॅलन्स शीट म्हळ्यार सर्व उरली कितलें उरील पयशे कशी तो सद्विनियोग जावं तशें कशी ಮುಂದುವರಿಸಿ ಇಡಲಾಗಿದೆ. हे सगळें समाजा मुखार मांडोवचे एक क्रम बरो प्रसन्नतेचो जाल्लो आमकां. इतर कडेन ना अशें म्हणून सांगू पळयना. घट्ट ಹತ್ತಿ ಬಂದಾಗ ಘಟ್ಟದ ಜನರಲ್ಲಿ ಗಟ್ಟಿಗರ ಕೆಲಸ ಹೇಳಬೇಕು. ಸಿದ್ದಾಪುರ ಜನಾಂಗದವರು ಮಾಡಿರುವಂತಹ ಕೆಲಸದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹರ್ಷ ನಾವು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇವೆ. मंगळूर पर्यंत गेल्यार आमकां समाज समूहाचे मस्त देवळां आसात. आमचे स्वाम्याली आमकां 3 मठ आसात. आजीच्या मी दांडेली बैसून सांगलें 1550ರಲ್ಲಿ बसरूराव वचून स्वाम्यान मठ बांदलो. ताज्या पयलीं आमगेल्या समाजान तूं खंयचीय कुलदेवळां खंयचो मठ बसरूर बाजून नाशिल्लो. हे इतिहासाच्या कागदांत प्रकट जाता. मंगळूरांत 1660 इसवी सांगता आमी करेक्ट. त्या इसवेंत आमगेलो रामचंद्र तीर्थ स्वामी 6वी स्वामी तांणी मंगळूरांत वचून मठ बांदलो. त्या पर्यंत समाजाक धर्मसंस्था म्हळ्यार दुसरी नाशिल्ली. आज नाही जाल्यार फाय तुमी मंगळूरची इतिहास काण पळोवका. मंगळूर वेंकटरमण देवस्थान जावन 210 वर्सां, मंगळूरांत स्वाम्याल मठ जावन 300 वर्सां जालें. अनेक कौटुंबीक देवळां मस्त जालीं थंय. आचार्य मठ म्हणून आसा. वेंकटरमण देवस्थाना बाजूनच वेंकटरमण देवस्थान जाले नंतर अथवा एक 5 वर्सां पयलीं उरत. तशेंच पै घरचें भगवती देवस्थान, गणपत देवस्थान. हय गणपत देवस्थान म्हळ्यार चित्रापूर समाजाचें आसा. ताणें गणपती हायस्कूल करून घेतलां 1869. हय देवळा वयल्यान देवस्थाना नांवा वयल्यान स्कूल चलें आशिल्लें. कॅनरा हायस्कूल हय हो पुरो इतिहास पुटां पळोवचा मेळत तसो न्ही. आतां मंगळूरांत 25 देवसंस्था आसा. तरी इदम प्रथमरू म्हळ्यार म्हणजे 6वी स्वाम्यान मंगळूर मठाचो अडिपाय घालो. हम रस्त्यार प्राईम जागो. मागीर रथ बिद्दली वेंकटरमण देवस्थान जालें. आतां आमगे लोकांक मुख्य प्रमुख स्थळ म्हणून वचून घेवं तशें विराजीत आसा. बसरूरान स्वाम्यान मठ बांदलो. तदनंतराची काशी स्वाम्यालो मठ जालो आनी 3 कुलदेवळ येवन थंय विराजीत जालीं. आतां म्हाळशे देवस्थान भारी सुंदर वैभवान चलत आसा. देवस्थान चलत संस्कृतीचेच आमी चलोवका. भटकळान स्वाम्यान वचून 1475 बांदलो. तदनंतर शिलामय देवस्थान बसरूरांत भटकळांत मुड भटकळांत शिलामय देवस्थान जालीं. आमगे लोकांनी बांदिल्लीं. ती इसवी पुरा आर्किओलॉजिकल रेकॉर्डांत मेळटा. ही तदनंतर वयली स्वाम्यान बांदले नंतर. अंकोलेंत स्वाम्यान मठ बांदलो 1570. तदनंतर अंकोलेन 3 कुलदेवळां येवन रावलीं. म्हळ्यार स्वाम्यान पावल दवरले नंतर थंय स्वाम्याक स्वागत ताजे पयले लोकांनी केलांच. स्वाम्यान भायर सरून गेले नंतर आमकां आनी देवसंस्था जावका हांगा. हय अवर्सेंत लक्ष्मीनाथ स्वाम्यान आश्रम घेतले नंतर अवर्से मठ बांदला. मठांत उल्लेख आसता ताजो. म्हणटना अवर्से मठ नाशिल्लो. अवर्सेंत कुलदेवस्थान एक आशिल्लें बाणेश्वर की कात्यायनी बाणेश्वर. तरी अंकोले मठ जाले नंतर जालो इतिहास हो. सांगच्या कारण कितें स्वामी खंय पावले थंय समाज एक संघटन जाता. देवगुरू भक्तीक लागयतात. सेवा मनोभावनेन सामाजिक संघटना करून घेवच्या लागतात. हे एक सारस्वत समाजांतलो एक बुद्धिमत्ता. तीच बुदोंत काय. आमी एक सारवंत विचारवंत शीलवंत म्हणून घेवच्या कची आमकां देवगुरू दर्शन सदा घडत रावका. देवळांत येवन आमी संस्कारवंत जावचे ह्या क्रमांकाची आमगेल जनांग दुसऱ्यान केलें पळोवन आमी शिकिल उरचा पुरो. आतां शिरशी काम पळोवन तुमी हांगा ह्या गांवच्या लोकांनी शिकल्या काय नवी काय नाही. घाटा वयले लोक तुमी शिक्का. तशी मंगळूरची आमी सॅम्पल खंय दिली म्हणून जर जाल्यार परिसरांतल्या त्या लोकांनी थंय मंगळूर पळोवन घेवका. स्वाम्याल मठू प्रथम आयिल्ले थंय. आमी मठां वचून आनंदीत बसतात. आतां 5 परांक 2 उपाध्यक्ष येता हांगा.
तांकां सहज रितीन वयर येवन बैसा सिद्धापूर गांव पळय आमगेलो म्हूण ते 5 कोटीचें काम धरलां आमी उत्तम जातलें चिंत स्वाम्याक करची पडना समाजाक जावका म्हणेल कडेन काही तरी निर्माण जायत रावता आतां पळय 1810 तूं आनंद तीरस्वाम्यान बांदिल्लो मठाचो झगझगाट पोर्तुगीज पुस्तकार जावन बसलो तें पळोवन आमगेले 19 जुनाक मठान 200 वर्ष पूर्ण जाता म्हणून पुरा लोकांक आमंत्रण धाडिलें आमी थंयच्यान एकटो कारवालो खंय आर्किटेक्ट ते लिस्बनांत प्रिंट घालेलें पुस्तक घेवन येवन मठ पळोवन वचाक MS उजगांवकर सॉलिसिटर इन जनरल BJP सरकारान 1.5 वर्ष अधिकार प्राप्त भारत सरकारान तो मार्गदर्शी एक न्यायस्थान प्राप्त करून घेतिल्लो MS उजगांवकर तागेल संपर्कांत येवन तागेलोची एडवोकेट प्रकाश प्रभू घेवन 2 जण आयले एकटो पणजेचो नोटरियन आनी एकटो पोर्तुगालांतून आयिल्लो आर्किटेक्ट त्या दिसा आमगेले आर्यन नायक हुबळी समाजांत आपोवन व्हरचेसाठी अंतीम म्हळ्यार स्टेज स्वाम्याक कार्यक्रम पुरो कशी विस्तारीत आमगेलो 4 दिवस चलता म्हणून दाखोवसाठी प्रिंट आउट हाडून येवन स्वाम्याल्या उलोवचा बसला तांकां दिसलें तो भारत आर्यन नायक समज आंगान जडू मनुश्य भारतीय बैठकेर सकल बसला तागेलो भाव शेषगिरी तोय सकल बसला आनी कोण की 2 जण आशिल्ले तांणी भारतीय बैठकेर बशिल्लें पळोवन ताकाय भावना इतली जाग येताली आर्किटेक्ट तो पोर्तुगीज लोक तांकां सकल बशी म्हळ्यार जडच खुर्ची हाडून दिता बसकाराय म्हळ्यार स्वाम्याल्या उलोवका म्हूण आयला तो आमगे लोकांक बशिल्लें पळोवन ना आपण आराम सकल बसता खंय तो तरी प्रकाश आदवोगादान ताका पोर्तुगीज भाशेन सांगलें स्वाम्यान तुमकां परवाना दिला खुर्चेर बैस तूं म्हूण ना आपण अशें बैसून सुखावता म्हणलें ताणें तो बसलो आनी ताणें पुस्तक काडून दाखयलें आमकां हो फोटो तेन्नाचो हय तूं एकू फोटो कितें पळयता आनी 2 फोटो आसता तो आनी 2 पेजस काडून ताका फोटो तागेलें पुस्तक ताका उघडून दाखयलें 3 फोटो जर आमगेले त्या वेळा वेल्या पुस्तकांत जर आसदावका जर जाल्यार एक घनता मठाचे स्थापनेक येवन गेले दामोदर देवस्थान दाखयलां तांणी आनी दुसरें म्हळ्यार स्वाम्यालें मठ म्हणटात हे 2 धर्मसंस्थेचो एक परिचय करचेसाठी लिस्बनांत प्रिंट घालेलें तसलें पुस्तकांत दावन गेला तो पळोवचा आयला परत कशें देवळा म्हणून प्रकाश आदवोगाद दाखयतलो 9 फोटो घालता जाल्यार घाला आनी एक फावटी प्रिंट घालतना मागीर मोहनदास नायक आयलो ताणें बी म्हळ्यार बरे पद्दतीन ताका पोर्तुगीजान उलयलो आनी ते भांबावन गेले प्रकाश आदवोगादाक की ना आमगेल्या मोहनदासाक पोर्तुगीज भाशा बरी कळतची आनी तो इंटरमिडिया ते इंग्लीश उलयताची तरी भाशा ज्ञान आशिल्ले आमगेले 2 जण विद्वान पंडीत अशे आशिल्ल्यान तांकांय पोर्तुगीज अजुनूय स्वाम्या मठान तूं संपर्कांत आसा अशी समजून बसच्याक मेळ्ळें सांगचें तात्पर्य कितें एक फावटी स्वाम्याल थोरवी उंचावून बसता 1951 मुंबय वचका स्वाम्यान मुंबय वतना PR नायक थंय कमिशनर गेटवे ऑफ इंडिया पश्चिम समुद्राच्या बोटीर स्वामी बैसून आयले मुंबईत एंट्री घेतना गेटवे ऑफ इंडिया महाद्वार उघडणं स्वाम्या स्वागत जालें ताज नंतर कोणाकय ब्रिटीश अधिकारी उरो इंडियन अधिकारी उरो कोणाकय त्या गेटांतल्यान स्वागत जालें ना स्वाम्या मात्र जालें स्वामी AV पै जस्टिस नारायण पैल व्हडलो भाव राष्ट्रपतीक 3दा स्वाम्याले आपोवन हाडचें काम तागेल कडच्यान घडलें राष्ट्रपती आपूच भितर येतावे तें कशें जालें म्हळ्यार सेकंद्राबाद 1956 अखिल माध्व महामंडळाचे कॉन्फरन्सांत स्वामी त्या दिसा अध्यक्ष आशिल्ले अध्यक्ष ही भाशणां स्वामीन हिंदी न जालें स्वाम्यान प्रार्थना श्लोक केले कुळ्ळे तो टक्क करून स्वाम्या पळयत बसला AV पैन सांगलें हे आपणेल स्वामी हो वे तुगेल स्वामी तशें जाल्यार स्वाम्याला वास्तव्य आपूण व्हरका आपणे म्हणलें ताणें अशीच स्वामी एक धर्मशाळेंत तूं वास्तव्य राविलें थंय रात्री पुजदतन ती चामर घालची ड्युटी काय सलामपुरा पळयलो तागेली एक भयण आशिल्ली आनी एक नाती दिसता आनी तागेले वय तेग जण आशिल्ली एक आक्कसका तेग जाणांनी थंय चामरात सेव देवा दावच्या ड्युटी काय सलामा वेळार पळोवन आमी आमगेले महंताक आमी अशें खंय तरी वारी घालतात आमी घाले जात वे
म्हणून येवी पयल्या विचारलं येवी पयन स्वाम्या विचारलं जाऊ ना तांणी पद्दतीन करतल्या तांगेले चामर हाण दिली तांणी चामर घाली आनी भक्तिभावान पांय पडून गेले सांगच्या कारण कितें राष्ट्रपती येता तांगेले घरचे लोक स्वाम्याले भक्तिभाव दाखयतात हे सेकंदराबादान जालें ताज नंतर स्वामी गोकर्णांत आयले आमी गिब्ब हायस्कुलाक 50 वर्ष पूर्ण घडील वेळार थंय जस्टीस नारायण पै व्हडलो भाव सेक्रेटरी घेवन राष्ट्रपतीक घेवन आयला ताजे उद्घाटनेक शिलान्यासाक तेन्ना तो गोकर्ण आयले वेळार गोकर्णांतूय ताणें स्वाम्याल मठां भेट दिली सांगचे तात्पर्य आमगेल मनुष्य अशी एक बुद्धवंत आस म्हूण जर जालें दूरदूरचे गांवचे नासिकांकुरका हय हेच प्रसंग चड करत भायर भायर उरले तरी अनुरूप हो एक वेळू 1 वर्षाचो हांगा साधून आयिल्लो आसा गांवच्या लोकांनी आपापणालो म्हळ्यार क्रमागत स्वाम्यालो आदर भक्ती दाखोवचो क्रम भरपूर दिवसाचे मेळटा म्हणटना सर्व तरे शिस्तान एक सांप्रदायिक जीवन जगवणारे आमगेल्या समाजाक तेंय एक आदर्शभूत घडो अशी देवसन्निधींतूय आमगेल्या समाजाक सर्व तरेचो सौख्य जिवनांतू लाभत रावो अशी प्रार्थना करीत आमगेल्या आशीर्वाद पर भाशणाचो आमी क्रम घडयता